मी सौ मनीषा महेश साळवी माजी नगरसेविका बोलत आहे। आज मकर संक्रांतीपासून जे सर्व महिलांचे हळदी कुंकूचे कार्यक्रम चाललेले आहेत आणि त्या कार्यक्रमात आम्ही जाऊन उपस्थिती दाखवतो। सर्व महिलांच्या बरोबर भेट घेतो आणि त्यांचे प्रश्न काय आहेत त्या प्रश्नांची समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार नक्कीच। आणि आमच्या अपर्णा सोसायटीमधील दीपिका क्षीरसागर यांनी आज हळदी कुंकू हळदी आयोजन केलेले आहे आणि त्या कार्यक्रमाला आज मला इथे बोलवून मान सन्मान दिला, त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे। आणि आम्हाला सर्व अपर्णाच्या जेवढे सहकारी आहेत त्यांनी आम्हाला सर्वांनी जी साथ दिली, जे आता इलेक्शनच्या वेळी जे आमच्या बरोबर सोबत फिरले, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप पहिला आभार त्यांचे मानते मी। आणि आपले माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो महिलांना खूप योजनांचा लाभ आणलेला आहे आणि त्या योजना त्यांनी पुढे चालवून त्याचा प्रत्येक महिलेला लाभ मिळालेला आहे। की जसं समजा बचत गटांच्या योजनाही त्यांनी खूप आणल्या आणि जे महिलांना जे 1500 रुपये जे दर महिन्याला लाडकी बहीण योजना हे मिळून जे दिलेले आहेत त्याबद्दल सर्व महिला अतिशय समाधानी आहेत। आणि असे अनेक महिलांना जी गरज आहे की आज 1500 रुपये देऊन जे औषधासाठी सुद्धा किंवा शिक्षणासाठी फीसाठी सुद्धा ते आज लाभदायक ठरलेले आहेत। आणि आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनाही आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी सगळ्या पूर्ण प्रभागासाठी सगळ्यांना जो निधी काम करण्यासाठी दिलेले आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि मी पुन्हा एकदा दीपिका क्षीरसागर यांचे आभार मानते। धन्यवाद। तो मैं दीपिका ताई को बहुत बहुत धन्यवाद बोलूँगी कि एक महिला के लिए ये हल्दी कुमकुम का कार्यक्रम रखा। एक स्त्री ही जानती है हल्दी कुमकुम का क्या महत्व रहता है, क्योंकि ये स्त्री धन है और जो हमेशा उसके पीछे ही रहता है कि हल्दी कुमकुम का बहुत बड़ा महत्व है। और मैं थैंक यू बोलूँगी कि आपने सब लेडीज़ लोग को उन्होंने इतना अच्छे से कोऑर्डिनेट किया और हमारे साथ भी वो इलेक्शन में कंटिन्यू थी और हमारा प्रचार भी उन्होंने बहुत जोर जाम से किया एकदम। तो मैं बहुत बहुत धन्यवाद बोलूँगी कि एक स्त्री होके एक स्त्री का प्रचार और स्त्री को सपोर्ट किया उन्होंने, और उन्हीं के वजह से आज हम यहाँ नगर सेविका के पद पे है। और कल देखा जाए तो 26 जनवरी है, तो सभी लोगों को 26 जनवरी की बहुत बहुत शुभकामनाएं। और आने वाले समय में हम लोग बहुत दिल से हम लोग काम करेंगे और विश्वास से हम लोग बोलेंगे कि एक स्त्री शक्ति और नारी शक्ति एक होके हम लोग बहुत प्रयत्न करेंगे इस विभाग या परिसर को स्वच्छ और अच्छा रखने के लिए। मी नंदिनी आशा वर्कर आहे, हुलाईनगर आरोग्य केंद्रात काम करते। आज दीपिका मॅडमने हळदी कुंकाचा सर्व महिलांसाठी आशा कार्यकर्त्यांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला, त्यात आम्हाला बोलवले, त्याच्याबद्दल त्यांचे फार मोठे धन्यवाद। आणि गेल्या वर्षी त्यांनी जिजाऊ जयंतीच्या दिवशी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला, सर्व आशा कार्यकर्तीचा, अंगणवाडी सेविका आणि सर्व महिलांचा त्यांनी सत्कार केला, त्याबद्दल खरंच त्यांचे धन्यवाद। आणि प्रत्येक कार्यक्रमाला त्या न विसरता सर्व महिलांना बोलवतात, प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्या सहभागी होतात आणि आम्हाला न विसरता आम्हाला बोलवतात त्या। आणि आज आम्ही आलो इथे त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी त्यांना खरंच मनापासून शुभेच्छा। माझ्या आशा कार्यकर्ती, माझ्या अंगणवाडी सेविका यांच्या सर्वांच्या तर्फे मी त्यांना पुढच्या त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि अशीच त्यांनी महिलांचे कार्यक्रम घ्यावे, त्यांनी प्रगति करावी, ह्या माझ्या खास त्यांना शुभेच्छा। प्रजापति आत्मनेश्वर नगर आज है, तो वहाँ पे मुझे काम करते कभी भी 10-15 साल हो चुके हैं। दीपिका मैडम को हम बहुत दिन से जानते हैं, हर कार्यक्रम में हमें बुलाती है, अपने हर कार्यक्रम में हमारा सत्कार भी करती है और बहुत अच्छा मार्गदर्शन करती है। कुछ भी प्रॉब्लम आता है तो सॉल्व करते हैं हमारा, कोई भी प्रॉब्लम हो कुछ भी जरूरत पड़ता है मुझसे बात करते हैं। उनका वैसे मतलब हमारे साथ सहयोग बहुत रहता है, इसके लिए उनका बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद। मी दीपिका मयूर क्षीरसागर, मी इथे घोलाई नगरमध्ये कमीत कमी 4 वर्षापासून समाजसेविका म्हणून काम करते। तर इथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजन केला आहे, ज्याच्यामध्ये खरं बघायला गेलं तर आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका जे आहेत ते ग्राउंड टू अर्थ जाऊन प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन काम करतात, खूप मेहनत घेतात
आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल, कोरोना काळमध्ये त्या खरी मेहनत त्या लोकांनी घेतली आहे, जे आशा वर्कर होते, घरोघरी जाऊन चेक करणं, वॅक्सिनेशन जे काय असेल, किंवा इतर वेळेसही ते आरोग्य शी संबंधित हे करतात. परत पोलिओचे जे डोस असतात 5 वर्षाच्या मुलांपर्यंत, ते घरोघरी जाऊन सगळ्यांना देणं, सगळ्यांचा डेटा खूप छान पद्धतीने ते काम करतात. तसंच अंगणवाडी जे पालक आपल्या मुलांना शिकवण्याची परिस्थिती नसते, काही कारणास्तव त्यांच्या वयात वेतन कमी असल्यामुळे ते मुलांना शाळेत पाठवू शकत नाही, तर त्यामुळे आपले मुख्यमंत्री आणि देवाभाऊ आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार दादा, परत आपल्या सरकारच्या माध्यमाने बरेचसे स्कीम, तसेच अंगणवाडीला जे दुपारचं जेवण मिळतं लहान मुलांना, त्या उद्देशाने मुलं शाळेत जाऊन शिकतात. पण परत हा जो एरिया आहे, घोलाई नगर म्हणा किंवा कळवा पूर्व म्हणा, हे जरा लोअर लेवलचा एरिया आहे, ज्यामुळे इतकं कमवणारे पॅरेंट्स नाही आहे जे आपल्या मुलांना चांगलं शिक्षण अफोर्ड करू शकतात. त्यामुळे अंगणवाडीच्या वतीने ते चांगल्या प्रकारे आपल्या मुलांना शिक्षण देतात. तसंच त्या महिलांना पण एक सन्मान म्हणून मी हळदी कुंकूच्या ह्याच्याने त्यांचा सन्मान, एक वाण देऊन किंवा एक छोटंसं गिफ्ट देऊन त्यांचा उत्साह वाढवायचा प्रयत्न करते. धन्यवाद.